मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण आपण बघू शकतो या ठिकाणी आक्रमक संपूर्ण पोलीस आलेले आहेत. बघू शकतो बघा ऑन एअर बघा बघू शकतो या ठिकाणी पोलीस आणि आंदोलक तरुणांमध्ये झटापट या ठिकाणी होत आहे. बघू शकतो 6 दिवसापासून आंदोलन या ठिकाणी सुरू होतं परंतु कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत या तरुणांना 11 महिने जे आहे ते प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. 11 महिने प्रशिक्षण दिल्यानंतर जे आहे ते सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप जो आहे तो या विद्यार्थ्यांकडनं केला जात आहे, तरुणांकडनं केला जात आहे. संपूर्ण उच्च शिक्षित हे तरुण आहे आणि या ठिकाणी आंदोलन करत आहे. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. काय सांगणार आंदोलन करतायत आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलन पेटलंय. काय प्रशिक्षणार्थी आम्हाला आमच्या मागण्या आमचा GR निघालाच पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस या ठिकाणी आपण पोलीस बाहेर जाऊ देत नाहीत. आपण बघू शकतो या ठिकाणी आक्रमक संपूर्ण तरुण झालेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण सकाळपासून आंदोलन सुरू होतं परंतु चर्चेसाठी कुठलाही सरकारकडनं प्रतिनिधी आला नाही असं या संपूर्ण तरुणांचं म्हणणं. त्यानंतर आंदोलन आता या ठिकाणी तरुणांचं चिघळलेलं आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चॉकलेट मोर्चा देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता. 3 दिवस जवळपास 0 माईल परिसरामध्ये संपूर्ण या तरुणांनी ठिय्या आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर आज यशवंत स्टेडियम मध्ये संपूर्ण आंदोलक आलेले होते. उच्च शिक्षित संपूर्ण प्रशिक्षित तरुण आहेत त्यांचं हे आंदोलन आपण बघू शकतो. लाडका भाऊ म्हणून जे ते सरकारने संबोधलं यंदा होतं परंतु 11 महिने प्रशिक्षण देऊन जे आहे ते आम्हाला कुठंच नोकरी मिळाली, आमचे 11 महिने वाया गेले असा आरोप त्यांनी केलेला आहे. आपण बघू शकतो कोण्या तरुणाला 8,000 कोणाला 10,000 अशा पद्धतीनं जे आहे ते सरकार यांना मानधन देणार होतं परंतु मानधन दिलं नाही, त्यांना नोकरीवर रुजू केलं नाही असा आरोप त्यांचा आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते पेटलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दृश्यांमधून आपण बघू शकतो या ठिकाणी बळाचा वापर देखील या ठिकाणी पोलीस करत असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. या ठिकाणी पोलीस आणि आंदोलक उच्च शिक्षित तरुणांमध्ये जे आहे ते झटापट आपण बघू शकतो. अशा पद्धतीनं जे आहे ते या ठिकाणी जसं अशा पद्धतीने आपण बघू शकतो अशा पद्धतीने